नमस्कार. आज मी ज्या पुस्तकाचा परिचय आपल्यापुढे सादर करणार आहे ते पुस्तक आहे सोफीज वर्ल्ड. मिरर इमेजमुळे थोडंसं ते उलटं दिसत असावं, पण हरकत नाही. काय बोलू मी या पुस्तकाबद्दल आणि काय काय बोलू? हे तत्वज्ञानाचं पुस्तक आहे. तत्वज्ञानाच्या विश्वात आपण हरवून जातो. बघा, जसं एखादा सिनेमा पाहिल्यानंतर आपल्याला कसं तो हँगओव्हर असतो बघा काही काळ, म्हणजे वास्तवात यायला आपल्याला थोडा वेळ लागतो. तसं हे पुस्तक वाचल्यानंतर डेफिनेटली होतं. अटी फक्त या आहेत की तुम्हाला तत्वज्ञानामध्ये गोडी असायला हवी, रस असायला हवा, आणि हे एका स्ट्रोकमध्ये इन वन स्ट्रोक अथ ते इथपर्यंत ते पुस्तक एकाग्रतेने आत्ममग्न होऊन चिंतनात्मक पद्धतीने वाचलं की तो हँगओव्हर नक्कीच आपल्याला येतो. आणि दुसरी जी एक्स्ट्रीमिटी मी जी सांगितली की मला असं काय काय बोलू असं वाटतंय, म्हणजे ओव्हरवेल्मिंग फिलिंग येते. म्हणजे एखादी सांगीतिक मैफिल ऐकल्यानंतर किंवा स्वतःचा एक रियाज संपवल्यानंतर मला जे आत्मिक समाधान मिळतं, म्हणजे तशी ओव्हरवेल्मिंग फिलिंग मला हे पुस्तक वाचल्यानंतर आली. त्याचं एक कारण म्हणजे तत्त्वज्ञान हा माझ्या आवडीच्या विषयांपैकी एक विषय म्हणून तत्त्वज्ञानावर माझा विशेष असा लोभ आहे. आता बघा, प्रत्येक विषयाच्या काही ना काही मर्यादा असतात, काही ना काही बलस्थानं असतात. तसं तत्त्वज्ञानाचं मला भावलेलं बलस्थान म्हणजे की तत्त्वज्ञानामध्ये विषयांतराला फार वाव असतो. अतिव्याप्तीचा धोका असतो, नाही असं नाही, पण फार कमी असतो. आणि बराच वैचारिक खल केला जातो तत्त्वज्ञानामध्ये. एक समग्र दृष्टिकोन बाळगला जातो. वेगवेगळे विषय तत्त्वज्ञानामध्ये असे सहजरित्या सामावले जाऊ शकतात. या पुस्तकामध्ये पण आपल्याला त्याचा प्रत्यय येतो. म्हणजे इट्स लाईक अ स्लाईन, म्हणजे स्लाईनमध्ये कसं ते सगळं काय विलीन होतं एक व्यवस्थित, तसं हे तत्त्वज्ञान आहे. अथांग महासागरासारखं आहे. वेगवेगळे विषय तत्त्वज्ञानामध्ये सहजरित्या सामावले जातात. म्हणजे म्हणून त्या तत्त्वज्ञानाला सर्व शास्त्रांची जननी असं म्हटलं जातं. सगळ्या विषयांची पाळंमुळं जी आहे ती तत्त्वज्ञानामध्ये खोलवर रुजलेली आहेत. आणि बहुविद्याशाखीय जो दृष्टिकोन आहे त्या वेगवेगळ्या विषयांची झलक आपल्याला या पुस्तकामध्ये डेफिनेटली वाचायला मिळते. आता मी पुस्तकाच्या लेआउटबद्दल बोलते. सो फार 286-290 पानांपर्यंत सोफीज वर्ल्ड हे सहजगम्य आहे इन टर्म्स ऑफ प्लॉटिंगच्या वाईज ते आपल्याला समजतं की आता सोफीची ही कहाणी आहे. बहुतेक सोफीला ते पत्र येतात कुणाची तरी, म्हणजे तिला तत्त्वज्ञान त्याच्यामार्फत शिकवलं जातं. तिचे अल्बर्ट नॉक्स जे शिक्षक असतात ते तिला मध्ययुगात भेटतात असं सांगितलं जातं. ते तिला वेगवेगळे टास्क देतात पत्रांथ्रू. ती पत्र असतात खरं तर हिल्डेसाठी, हिल्डेच्या वडिलांनी लिहिलेली. सोफी पण सुरुवातीला चाचपडत असते की हे काय होते आपल्यासोबत, हिल्डेची पत्र आपल्याला कळतायत आणि हे तत्त्वज्ञान काय आहे. आणि तिला तिचे जे तत्त्वज्ञानाचे शिक्षक असतात अल्बर्ट नॉक्स, हे वेगवेगळे टास्क देतात की तू कोण आहेस, तू या जगामध्ये का आली आहेस, तुझं काय जगण्याचं प्रयोजन आहे वगैरे वगैरे. म्हणजे तिला पण ते सुरुवातीला ती चाचपडत असते की काय चाललंय माझ्यासोबत. मग ते 286 पेजला तिचं डोकं चक्रावतं, सोबत आपलंही चक्रावतं आणि पुढे हिल्डेचंही चक्रावतं. सोफीला आणि अल्बर्टो नॉक्सला ते रिव्हिलेशन होतं, मोठा गौप्यस्फोट होतो, एक वळणबिंदू येतो कथेचा, जेव्हा त्यांना कळतं की आपण तर खऱ्याखुऱ्या जीवनामध्ये वास्तवात नाहीच आहोत, एक्झिस्ट नाही करत, आपण हिल्डेच्या पुस्तकातले कॅरेक्टर्स आहोत, फिक्शनल कॅरेक्टर्स आहोत. म्हणजे हे मेटा फिक्शन प्रकारचं पुस्तक आहे. हे तेव्हा आपल्याला जाणवतं. एक माइंड बॉगलिंग ट्विस्ट येतो. हिल्डेच्या 15व्या वाढदिवसानिमित्त हिल्डेच्या वडिलांनी तिला एका रिंग बाइंडरमध्ये कागदाने, म्हणजे टाईप केलेली कागदं असतात, तर तो जो गठ्ठा असतो हा सोफीज वर्ल्डचा, तो पत्रांचा. मग ती हिल्डे वाचते की हे तत्त्वज्ञानाचे धडे आहे. तत्त्वज्ञानाच्या उगमापासून ते प्राचीन मध्ययुगीन आधुनिक काळातलं तत्त्वज्ञानाचं सगळं रंजकरित्या वर्णन केलेलं आहे, सगळा प्रवास सांगितलेला आहे. असं ते एक कथानक आहे. म्हणजे ट्विस्टवर ट्विस्ट असं ते येत राहतात. सोफीच्या 15व्या वाढदिवसाला एक मोठं रिव्हिलेशन होतं, गौप्यस्फोट होतो. अल्बर्टो नॉक्सला आणि सोफीला कळतं की आपण फक्त फिक्शनल कॅरेक्टर्स आहोत. आणि हिल्डे पण चक्रावून जाते ना मग, की असावं की नसावं. हे सगळं वाचल्यानंतर तिला तो एक प्रश्न पडतो. तत्त्वज्ञानामधला एक क्लासिक क्वेश्चन आहे, टू बी ऑर नॉट टू बी. हे हॅमलेटमधलं शेक्सपियरचं एक मोनोलॉगमधलं एक प्रसिद्ध वाक्य आहे. तत्त्वज्ञाना पण हा एक क्लासिक क्वेश्चन पडतो की हे सगळं तत्त्वज्ञान त्याच्या भोवती तर गुंफलेलं आहे. जगणं, मरणं, मरणानंतरचं जीवन वगैरे वगैरे, या पृथ्वीवर माणसाचं अस्तित्व, जगण्याचं प्रयोजन काय वगैरे वगैरे. मग सोफीला ते चिंतनात्मक पद्धतीने अल्बर्टो नॉक्स शिकवतात त्या पत्रव्यवहारांद्वारे. मग हिल्डेला पण ते इंट्रोड्यूस होतं तत्त्वज्ञान सगळं. असं तो एक प्लॉट आहे. सोफीला आणि तिच्या तत्त्वज्ञ शिक्षकाला हे कळतं की आपण हिल्डेच्या वडिलांच्या लेखणीतून अवतरलेले, चितारलेले एक कॅरेक्टर्स आहोत, व्यक्तिरेखा आहोत. म्हणजे आपला हातचा हा हिल्डेच्या वडिलांच्या लेखणीत आहे, त्यांनी तो राखून ठेवलेला आहे. त्याच्यामुळे तो एक त्यांच्यासाठी एक गौप्यस्फोट असतो. आणि प्रकरणं पण इतकी छान आहेत या पुस्तकामध्ये. सुरुवातीला एडनचा बगीचा असं प्रकरण आहे आणि शेवटी गार्डन पार्टी, म्हणजे तात्विक पार्टी. एक छान शेवट होतो एक या सोफीच्या विश्वाचा. आणि आपल्या मराठीमध्ये म्हणतात बघा की याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा.
म्हणजे ते हिलडेची पार्टी असते, मग हिलडेचे वडील, मग सो हिलेचा वाढदिवस वगैरे. ती छान कथा आहे. एक खूप छान हा रंजक तत्त्वज्ञानाचा प्रवास आहे. आपल्याला वेगवेगळे तत्त्वज्ञ भेटतात, प्राचीन युगातले, मध्ययुगीन काळातले, आधुनिक काळातले. पुस्तकांचे पण प्रकार असतात बघा. म्हणजे काही पुस्तकं अशी असतात की कॉफी टेबल बुक आपण त्याला म्हणतो, की व्हिज्युअल्स असतात आणि ते व्हिज्युअल्स पाहिले की चालले की आपल्याला कळतं पुस्तक कशा संबंधी आहे काय. किंवा काही पुस्तकं अशी असतात जसं काही पुर्जामध्ये शेवटच्या पानावर असं लिहिलेलं आहे की कुठलंही पान वाचा, उघडा आणि तुम्हाला त्या पुस्तकाची आड येऊन जाईल. किंवा सेल्फ हेल्प प्रकारची पुस्तकं असतात. आपण रँडमली कसंही कुठलंही पान वाचू शकतो. पण अशा पुस्तकांचं, कादंबऱ्यांचं, फिक्शनल कादंबऱ्यांचं असं नसतं. याला अथता इथेपर्यंत व्यवस्थित वाचावं लागतं, एकाग्र चित्ताने वाचावं लागतं, तरच त्याची स्टोरी लाईन आपल्याला कथानक व्यवस्थितरित्या कळतं. आणि हे तर तत्त्वज्ञानाचं पुस्तक आहे, म्हणजे डोळ्यात तेल घालून हे पुस्तक वाचावं लागतं एकाग्र चित्ताने. पण खूप छान पुस्तक आहे. आता आशियाबद्दल मी थोडंसं बोलते. सुरुवात आहे इडनच्या बगीच्यापासून. टायटल पण त्याने इतकी छान दिली आहेत ना प्रत्येक प्रकरणांची, तर असं वाटतं की वाचावं. इडनचा बगीचा सुरुवात आणि शेवट आहे गार्डन पार्टी. शेवट छान होतो मी सांगितल्याप्रमाणे. आणि तत्त्वज्ञानाचा इतिहास, मग प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञान, सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉटल, मग मध्ययुगामध्ये काय काय रेनेसान्स, डार्क पिरियड वगैरे, त्याच्यानंतर आधुनिक तत्त्वज्ञ वगैरे. अशी खूप छान रंजक सफर आपल्याला घडवतं हे पुस्तक. मध्ये त्यांनी वेगवेगळे इझम्स पण इंट्रोड्यूस केलेत. वेगवेगळे अनेक थिंकर्स आहेत. मी प्रॉमिनंट थिंकर्स सांगितले फक्त, म्हणजे स्पिनोझा, देकार्त, मार्क्स, ह्यूम, लॉक, डार्विन वगैरे, सार्त्र, सिमॉन दी बोवा, असे खूप थिंकर्स आहेत. मी काही फक्त निवडक नावं सांगितली. आणि मध्ये वेगवेगळे इझम्स पण आहेत. स्टोइसिझम, रोमॅन्टिसिझम, मटेरियलिझम वगैरे. आणि प्रत्येक विचारवंत हा त्याच्या काळाचा अपत्य असतो. त्याच्यामुळे तो काळ पण त्याने एकदम व्यवस्थित डिपिक्ट केला आहे. तो सगळा संदर्भ यावा म्हणून वाचकांना. आणि तत्त्वज्ञ कसे घडतात त्यांचा काळाचा संदर्भ पण त्यामुळे थोडासा मांडावा लागतो. त्यामुळे त्यांनी या पुस्तकामध्ये खूप छान प्लॉटिंग केलेलं आहे त्यावेळीच. पुस्तकाच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे शेवटी तर असं वाटतं की आपण फेबल वाचतो की काय. म्हणजे ॲनिमल कॅरेक्टर्स पण त्यांनी इंट्रोड्यूस केलेले आहेत. म्हणजे बुद्धाची जातक कथा बघा, किंवा इसाप नीतीतील कथा बघा, पंचतंत्राच्या कथा बघा, याच्यामध्ये ॲनिमल कॅरेक्टर्स बोलू लागत आहेत असं पण फील येतो. याच्यामध्ये मिकी माऊस आहे, डोनाल्ड डक, आपण डिझनीमधलं कार्टून पाहतोय की काय, असं वाचतोय की काय असं वाटतं आपल्याला. त्याच्यामुळे एक इंटरेस्टिंग पुस्तक आहे. वेगवेगळे कॅरेक्टर्स इंट्रोड्यूस होत आहेत आणि ट्विस्टवर ट्विस्ट असं येत राहतं आहे. वन लाईनर्स पण खूप छान आहे. म्हणजे स्मित हास्य येतं आपल्याला. सॉक्रेटिसचं एक वाक्य आहे की मला एक गोष्ट माहिती आहे की मला काहीच माहिती नाही. देकार्तचं वाक्य आहे की मी विचार करतो म्हणून मी आहे. म्हणजे अशी खूप छान वन लाईनर्स याच्यामध्ये असतात की आपल्याला एक स्मित हास्य येते, एक स्माईल येऊन जाते. म्हणजे एवढे हे तत्त्वज्ञ, एवढं त्यांनी वैचारिक खल केलं आणि ते म्हणतात मला काहीच माहिती नाही. म्हणजे त्यांचं ते मोठेपणच आहे एका अर्थाने. आणि मगाशी मी जे म्हणाले की आंतरविद्याशाखीय किंवा बहुविद्याशाखीय दृष्टिकोन, की हे जे तत्त्वज्ञ यामध्ये आहेत त्यांनी स्वतःचा विषय तर मांडलेलाच आहे, पण इतर विषयांशी पण सुयोग्य सांगड घातलेली दिसून येते. जसं की ॲरिस्टॉटल हा जो आहे तो मूळचा बायोलॉजिस्ट आहे, पण राज्यशास्त्रामध्ये त्याचं योगदान आहे. त्याला राज्यशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं. शिवाय तत्त्वज्ञ म्हणून देखील त्याने खूप मोठी भूमिका बजावलेली आहे. आणि याही उपर जाऊन तो मानसशास्त्रामध्ये असं म्हणतो की सर्व मनोविकारांवरचा संगीत हा उपाय आहे. हे मी वाक्य वाचलं होतं अच्युत गोडबोले यांच्या मनात आणि मनकलोळे या पुस्तकामध्ये. त्याच्यानंतर फ्रॉइडचं पण मी त्या पुस्तकामध्ये वाचलं होतं आणि इथेही तत्त्वज्ञ म्हणून त्याचं खूप छान विवेचन दिलेलं आहे. चार्ल्स डार्विन, आपण त्याला बायोलॉजीमध्ये ओळखतो सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, पण तो भूगर्भशास्त्रज्ञ पण आहे, धर्मशास्त्रज्ञ पण आहे. शिवाय तत्त्वज्ञ म्हणून देखील त्याने काहीतरी त्याचं मांडलेलं आहे. मार्क्सने पॉलिटिकल सायन्स असेल, तत्त्वज्ञान असेल आणि इतिहास म्हणजे हिस्टॉरिकल मटेरियलिझम असेल किंवा डायलेक्टिकल मटेरियलिझम असेल, याची खूप म्हणजे सगळ्या विषयांची सुयोग्य सांगड घातलेली आहे, 3 विषयांची, असं आपल्याला आढळून येतं. शिवाय देकार्त हा गणितज्ञ होता, पण तत्त्वज्ञानामध्ये खूप छान त्याने मांडणी केलेली आहे. म्हणजे हे सगळे जे तत्त्वज्ञ आहेत ते किती सुयोग्य सांगड घालत आहेत वेगवेगळ्या विषयांची. त्या अर्थाने ते किती सहिष्णू आहेत हे आपल्याला जाणवतं. वेगवेगळ्या विषयांची झलक आपल्याला पाहायला मिळते, वाचायला मिळते. आता मी थोडं माझं ॲनालिसिस सांगते किंवा माझं असर्शन आणि रिझनिंग सांगते की सोफीला आणि तिचे तत्त्वज्ञ शिक्षक अल्बर्टो नॉक्सले यांना जे रिव्हिलेशन होतं की आपण तर वास्तवात अस्तित्वात नाही आहोत, आपण तर काल्पनिक विश्वात जगत आहोत आणि आपण आत्तापर्यंत समजत होतो की आपण खऱ्या जगातले लोक होतो. असं खूप छान या पुस्तकामध्ये जॉस्टिन गॉर्डर यांनी एक आपल्याला अनुत्तरित प्रश्न सांगितला असावा की तुम्ही जे जग समजताय म्हणजे हे पृथ्वी तलावरचे मर्त्य जगामधले लोक, की तुम्ही ह्या भौतिक जगालाच खरं जग असं मानताय, ते तसं नाही. बहुतेक हा प्रश्न त्यांनी वाचकांसाठी अनुत्तरित
ठेवला असावा. आणि अर्नेस्ट हेमिंग्वे यांची एक आईसबर्ग थेरी आहे बघा इंग्लिशमध्ये, ते इंग्लिश रायटर आहेत. म्हणजे कथेचा काही भाग ते लिहितात आणि पुढची कथा तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीप्रमाणे रंगवा किंवा त्याचा विस्तार करा, त्याचं एक्सप्लोअर करा, काय तुम्हाला जसं वाटेल तसं. तसं मला असं वाटतं की आपण जे पृथ्वी तलावरचे लोक आहोत, या जगाला जे आपण खरं जग मानतोय ते तसं नाही. अशा भरपूर पृथ्वी अस्तित्वात आहेत, असे भरपूर जग आहेत. म्हणजे ब्रह्मांड इतकं अवाढव्य आहे की आपण हिंदीमध्ये म्हणतो बघा की सितारों से आगे एक जहां और भी है. म्हणजे असे खूप जग आहेत आणि आपण या जगालाच आपण खरं जग समजून बसतोय, या भौतिक जगाला. म्हणजे मास्लोची हायरार्की ऑफ नीड्स ही एक थेरी आहे, बहुपरिचित थेरी आहे. त्याच्यामध्ये कोहमपासून सोहमपर्यंतचा प्रवास सांगितला आहे. म्हणजे मी कोण, तत्वज्ञ आणि सामान्य माणसामध्ये काय फरक असतो. सामान्य माणसं मीपणाला चिकटलेले असतात आणि तत्वज्ञ जे असतात ते सोहमपर्यंतचा प्रवास गाठतात. या पुस्तकामध्ये एक पांढरस असा एक मेटाफर पण आहे. आणि आपल्या मराठीमध्ये बघा मीपणावर किती छान कविता आहेत आपल्या विंदा करंदीकरांच्या, की मीच्या वेलांटीचा सुटो सुटो फास, किंवा बोरकरांची कविता आहे, मीपण ज्यांचे पक्व फळापरी सहज रीतीने गळले हो, जीवन त्यांना कळले हो, किंवा संतवाणीमधलं माझी या मीपणावर पडो पाषाण. म्हणजे हे तत्वज्ञ जे असतात ते मी पण त्यांचं गळून पडलेलं असतं, ते जगाचा वेगळ्या अर्थाने शोध घेतात. म्हणजे मीच्या पलीकडे जाऊन तो सोहमपर्यंतचा प्रवास ते गाठतात. आणि याच्यामध्ये या पुस्तकामध्ये पांढऱ्या सशाचे खूप छान मेटाफर त्यांनी सांगितलंय. पांढरा ससा असतो तो जादूगाराच्या हातात असतो आणि तो जादूगाराच्या डोळ्यात डोळे घालतो. आणि तत्वज्ञ जे असतात ते त्या सशाच्या उबदार लवेमधून बाहेर पडून, आणि सामान्य माणसं त्या उबदार लवेतच असतात, त्या म्हणजे त्या कम्फर्ट झोनमध्ये असतात. आणि तत्वज्ञ जे असतात ते त्या सशाच्या कातडीवर म्हणजे त्याच्या डोक्यावर जाऊन त्या जादूगाराच्या डोळ्यात डोळे घालून बघतात. म्हणजे तत्वज्ञांना ही उपमा दिलेली आहे आणि सामान्य माणसं आरामात त्या उबदार लवेमध्ये ती उब अनुभवतात. म्हणजे मशगूल असतात स्वतःच्या भौतिक जीवनामध्येच, पण तत्वज्ञ हे सगळ्या बेड्या तोडून त्या जादूगाराच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याचा प्रयत्न करतात. जादूगाराचे डोळे म्हणजे ती दिव्य शक्ती, म्हणजे ती वैश्विक शक्ती आपण त्याला म्हणतो. आणि तत्वज्ञ म्हणजे त्या डोळ्यात डोळे घालणारे ते लोक, आणि उबदार लवेमध्ये लपणारे लोक सामान्य लोक. हे असं त्याने मेटाफर खूप छान पांढऱ्या सशाचं पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. सगळ्या तत्वज्ञांचा हाच एक अट्टहास असतो की बहुतांश मानव प्राणी या जगाला, या भौतिक जीवनाला जे खरं अस्तित्व मानतात ते तसं नाही आहे. तो सोहमपर्यंतचा प्रवास सर्वांना गाठण्यासाठी तत्वज्ञान हे फार मदतशीर ठरतं. नक्की वाचा. सोफीज वर्ल्ड मेटाफिक्शन प्रकारचं हे पुस्तक आहे. पुस्तकातलं पुस्तक आहे, थोडंसं चक्रावल्यासारखं होईल, पण तत्वज्ञानाची एक खूप छान रंजक सफर घडवून आणतं. नवशिक्यांसाठी तर पर्वणीच आहे. आणि एक गूढ आणि गूढ असं दोन्ही प्रकारचं हे पुस्तक आहे. नक्की वाचा. सोफीज वर्ल्ड. मिरर इमेजमुळे ते थोडंसं उलटं दिसेल, पण मुखपृष्ठ पण खूप छान आहे. धन्यवाद.